गाईज, तुमचं स्वागत आहे स्वरा चौधरी व्लॉग्समध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं प्लांटचं कलेक्शन. तर आता दुपारची वेळ आहे आणि खूप ऊन लागतं आहे. आणि म्हणजे मी ही जोडी ना माझ्या बहिणीसाठी बांधली होती, पण आता त्याच्यात मीच बसले. हे बघू कुठं बांधली, दरवाजाला वरती काय ना. आणि असं करून बांधले. हे बघा, दिल से दिल करून पागलपंती झाली आहे. आणि खरंच यार, तन्वी कोलते किती भारी खेळते यार. खरंच बिग बॉस विनर आहे ती. किती भारी खेळली यार. मला तीच आवडत होती, मी तिलाच वोटिंग करत होते. मला खूप आवडत होती आणि माझी इच्छाच होती की, आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा पण वर जे महाराष्ट्र होतं ते तन्वी कोलतेला सपोर्ट करत होतं. आणि ती खूप छान खेळती आणि तिचे मुद्दे एकदम करेक्ट असतात. हां, पहिल्यांदा थोडी ती वायलेंट राहायची, पण आता मध्ये ती एकदम अशी म्हणजे सायलेंट नव्हती झाली, पण ती असं म्हणजे थोडंसं कमी आवाजात बोलत होती. तिला आहे ना कोणत्याला म्हणजे असं मुद्दे नाही मिळायचे. कोणी काय करायचं माहिती का, हे करून टाकायचं काय रे, हे म्हणायचं की तू खूप जोरात बोलती आणि त्यामुळे तू कॅप्टन नाही बनवू शकत आणि त्यामुळे मी तुला नॉमिनेट करते. त्यामुळे नाही तर तन्वी कोलते 3-4 वेळा कॅप्टन झाली असते. तर ह्या सगळ्याला साईडमध्ये ठेवूया आणि चला बघूया आजचा व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं प्लांटचं कलेक्शन. तर लोक गार्डनचं त्याचं कलेक्शन करतात, मी प्लांटचं कलेक्शन करते कारण आय एम प्लांट लवर. चला बघूया. बघायचं आहे ना माझे प्लांटचे कलेक्शन. त्याच्यामध्ये एक आहे ना खूप वेगळं फ्रूट आलेलं आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते. आता पुढे आपण जाणारच आहे. चला बघूया. तर सर्वात पहिल्यांदा हे कढीपत्त्याचं झाड आहे. बघ किती भारी उगले. छान आहे, मला खूप आवडतं. दिसत नाही किती भारी, किती ग्रीन आहे. सेकंड प्लांटवर जायच्या अगोदर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर सेकंड प्लांट बघूया. चला, सेकंड प्लांट आहे हा मोगऱ्याचा. याला पहा किती कळ्या आहेत यार. खूप छान वास येते कळ्याचे. आणि आम्ही 2 आहे बरं का, 2 मोगऱ्याचे झाडे आहे, ते तुम्हाला दाखवत. हे पहा, हे वाला मी चूज केलं, त्याला काहीच कळलं नाही आहे. आणि हे पहा, मम्मीने चूज केलेलं. मम्मीचं नेहमी ऐकायचं, मम्मीचे ऑप्शन नेहमी करेक्ट निघतात. खरंच ना, मानलं मी बाबा. किती भारी झाड आहे. थर्ड प्लांट आहे ही पिंक जास्वंद. पिंकी जास्वंदी. आणि हे पण मी चूज केलेली आहे. असं एक पण दिवस नाही की फुल नाही आलं, एक पण दिवस नाही. कधी माझे पण ऑप्शन करेक्ट येतात. मला पाणी प्यायला मला उचकी लागते. इथं बांधली आम्ही. काय करणार, आम्हाला म्हणजे ते काचचे आहे ना. आणि फोर्थ प्लांट हा तर थोडं बरं वाटतंय
कारण इतकं ऊन आहे ना शिरूरमध्ये, काय सांगू तुम्हाला. म्हणजे पुणेमध्ये इतकं ऊन आहे ना, दमच निघत नाही. शिरूर पुणेमध्येच आलो ना त्यामुळे. द फोर्थ प्लांट आहे हे खारीक, म्हणजे खजूरचं झाड. किती मोठं आहे. आणि हे 2 मँगोचे ट्रीज आहे. हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. आणि हे गुलाबाचं झाड होतं, ते खूप मोठं होतं पण नंतर ते जळून गेलं. फक्त एक म्हणजे ते इथून पण फुटलंय, पण तर काय करणार ना, झाडांना पाणी. पा किती भारी आहे ना. आता हे 6th वालं प्लांट आहे. ही पण जास्वंदी आहे, पण ही ना रेड कलरची आहे. हे पा तिथं कळी पण लागलेली आहे. तिथं पण कळी लागली आहे. आणि हे पा, हे आहे स्पेशल ड्रॅगन फ्रूटचं झाड. पा ड्रॅगन फ्रूटचं झाड बघ ना, कॅक्टस सारखीच वाटतं. आता ती मोठी होतील का काय ते नाही माहिती, पण आता आली ते तर आलीच आहे ना त्यामुळे. तर गाईज एवढंच होतं, असं नाही आहे माझं प्लांटचं कलेक्शन. अजून खूप आहे. आम्हाला 2 गॅलरी आहे बरं का. ही पहिल्याच गॅलरीतले. अजून जर का दुसऱ्या गॅलरीतले म्हणजे सेकंड प्लांटचं कलेक्शन पाहिजे असेल तर कमेंट फॉर पार्ट 2. तर मग आणि कमेंटमध्ये असं कमेंटमध्ये असं टाईप करा की प्लांट व्हिडिओ. तसं पण मी टाकणारच आहे, पण तरी पण. आणि इथं बसल्यावर इतकं भारी वारं लागतं ना, कारण आमची ओपन गॅलरी ना खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप हवा आणते मी ते ना त्यामुळे. आणि माझं सेकंड चॅनल आहे, पण मी त्याचं नाव नाही सांगणार कारण प्रमोशन काय नाही. चुप. आणि जर का सेकंड पार्ट तर उद्या पाहूया, आता कधी ते नाही माहिती, पण पाहूया. तर उद्याचा ब्लॉग येईल. मी प्रयत्न तर करते डेली व्लॉग बनवायचा, पण बनवता मला येत नाही एवढा. छोटी ना त्यामुळे अजून बनवता एवढा येत नाही मला त्यामुळे. आणि एडिटिंग तर मला बिलकुल पण नाही. मला कट करता नाही येत, काहीच करता नाही येत. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. मी म्हणजे जसं माझ्याकडून मी बोलते तसंच मी रिअल अख्खं टाकून देते, कारण मला कट तर काय करता येणार नाही ना. आणि जर का ते बोलणं माझं काही चुकीचं वगैरे असलं तर मग मला पुन्हा व्लॉग स्टार्ट करावा लागतो. ही एडिटिंग न येण्याचे दुरुपयोग कसे दाखवे. बाय गाईज. आजच्या पुरती ही बकवास झाली. तुम्ही मला सांग प्लांटचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं. आणि असं नाही आहे, पुढंच आहे अजून खूप प्लांट्स आहे. तुम्हाला काय सांगू, त्या गॅलरीमध्ये फक्त इथं थोडंसं म्हणजे सामान ठेवायला प्रॉब्लेम येत होते ना, त्यामुळे मी ना तिकडे शिफ्ट केले. काही म्हणजे मम्मीने मी तिकडे शिफ्ट केले. काही प्लांट्स नाही तर इकडेच होते. आणि तुम्हाला तर एक प्लांट दाखवायचं, 2 प्लांट दाखवायचे राहिले. दाखवते थांबा. हे पहा,
मनी प्लांटचे झाड. मनी प्लांटचं तर आमचं इतकं फुटलं आहे ना, काय सांगू. खूप खूप म्हणजे खूप फुटले. पहा तर आज कसं म्हणू. तर आजचा व्लॉग एवढाच होता गाईज. सॉरी 10-15 मिनिटाचाच बनतो, एवढाच बनतो. तर मग आज टोटल मी तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लांट्स दाखवले ते टोटल. तिकडच्या गॅलरीत पण एवढे प्लांट्स आहे ना, खूप प्लांट्स आहे. तर मग पार्ट 2 येईन. बाय गाईस. आजच्या पुरतं एवढंच. कारण आता दुपारचे दुपारचे 3 वाजले ते, त्यामुळे काही नाही लागेल. आणि ऊन तर विचारूच नका, ऊन आहे ना. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, आमच्या म्हणजे गावाला, म्हणजे माझं गाव करंदी आहे, माझ्या मामाच्या गावाला, म्हणजे पारनेर तालुक्यात चौधरी नावाची, माझं पण नाव चौधरीच आहे, पण ती पारनेर तालुक्यात राहत होती. तर मग ती कशामुळे मेली, म्हणजे गेले, तर त्यांना म्हणजे तिला उष्माघात झाला. म्हणजे उन्हाळ्याचा जास्त दाब आला आणि तिला जास्त गरमी झाली आणि तिथंच म्हणजे एक्सपायर झाली. सो आणि ती कशासाठी म्हणजे गेली, गुरांना चारा टाकण्यासाठी उष्माघात झाला आणि म्हणजे ती एक्सपायर झाली. आणि ती आमच्याच गावातली होती. सो मग माझा भाऊ पण गावाला आहे, त्यामुळे म्हणते इकडे. तरी पण तो म्हणतोय नाही का, नाही मला राहायचं आहे. मग आता त्याला तिथंच जाऊन दिलं, आता त्याची इच्छा जाऊ दे. सो आजच्या पुरतं एवढंच होतं. जास्त बाहेर नका निघू, नारळ पाणी प्या. एवढंच आजच्या व्लॉगमध्ये मी सांगू शकते. बाय गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज.